ना तरी माझा काय अधिकार, कोण हे कार्य घेता शिरावर, ज्याचा तोच निरविता असल्यावर, कायसा भार मजवरता. असता मध्वाचा प्रकाशक, साई समर्थ ज्ञान दीपक, अज्ञानतम विध्वंसक, किमर्थ साशंक असावे. त्या दयाघन प्रभूचा भरवसा, तेणेन वाटला श्रम अणुमात्रसा. पुरला माझे मनीचा धिवसा, कृपा प्रसाद हा त्याचा. ही ग्रंथरूपी संत सेवा, माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा. गोड करून घेतली देवा, धन्य दैवाचा तेणे मी. गताध्यायी जाहले श्रवण, नाना परीचे दृष्टांत देऊन. कैसे भक्तांस बोध प्रदान, साई दयाघन करीत ते. आता प्रकृताध्यायी ही एक, सप्तशृंगी देवीचे उपासक. तयांचे हे गोड कथानक, आनंददायक परिसिजे. देवदेवी निज भक्तांप्रती, कैसे निरविती संता हाती. ही तरी एक चमत्कृती, सादर चित्ती अवलोका. महाराजांच्या कथा बहुत, एकाहून एक अद्भुत. ही कथा श्रवणोचित, सावचित्त परिसावी. कथा नव्हे हे अमृतपान, येणे पावाल समाधान. कळून येईल साईंचे महिमान, व्यापकपणही तैसेच. चिकित्सक आणि तर्कवादी, इवही न लागावे यांच्या नादी. येथे नाही वादावादी, प्रेम निरवधी पाहिजे. ज्ञानी असून भावा भाविक, श्रद्धाशील विश्वासूक. किंवा संता घरीचा पाईक, इतरा या माईक काहण्या. हा साई लीला कल्पतरू, निर्विकल्प फलपुष्पधरू. असेल भक्त भाग्याचा सधरू, तोची उतारू येतळी. ऐका हो कथा परम पावनी, परमार्थिया मोक्षदानी. सकळ साधना पोटी मुखरणी, कृतकल्याणी सकळिका. सहजे जडजीवोद्धारण, ते हे साई कथामृतपान. प्रापंचिकांचे समाधान, मोक्ष साधन मुमुक्षुवा. करिता एक कल्पना येथ, पावे आणिक कल्पनातीत. म्हणून हेमाड होऊन विनीत, श्रोतया पालवीत श्रवणार्थ. ऐसी एक एक कथा कथिता, वाढेल लीला रसा स्वादता. होईल समाधान भवद्वार्ता, साई समर्थता ती हीच. जिल्हा नाशिक ग्राम वणी, काकाजी वैद्य नामक कोणी. असती तेथे वास्तव्य करुनी, उपाध्ये ते स्थानी देवीचे. देवीचे नाम सप्तशृंगी, उपाध्ये अस्थिर अंतरंगी. अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी, संसार संगी गांजले. येता कालचक्राचा फेरा, मन हे भोवे जैसा भोवरा. देहही धावे सैरा वैरा, शांती क्षणभरा लाधेना. तेणे काकाजी अतिदुःखित, जाऊन या देवळा आत. देवीपाशी करुणा भाकीत, चिंता विरहित भावया. मनोभावे केला धावा, देवी ही तुष्टली पाहूनी भावा. तेच रात्री दृष्टांत भावा, श्रोती परिसावा नवलावा. देवी सप्तशृंगी आई, काकाजीच्या स्वप्नी येई. म्हणे तू बाबांपाशी जाई, मन होईल सुस्थिर. हे बाबा कोठील कवण, करील देवी स्पष्ट.